विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक जमा झालाय आणि खऱ्या अर्थाने ते त्यांना आपण देणार आहोत जर त्यांनी 3 विकेट्स घेतल्या तर जाऊयात ऑनगोइंग मॅच कडे. तिथे सज्ज आहेत आमचे समालोचक मित्र मिस्टर रोशन संतेसार. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. अंतिम सामना मेगा फायनल यासाठी केला होता टास की शेवटचा दिवस गोड व्हावा. ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं आदरणीय अभिमन्यू पाटील साहेबांनी, जे स्वप्न पाहिलं होतं साईका दिवाना, सांगोड या संघाने ते स्वप्न पूर्ण होत आहे. पंच शहानिशा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. उमेश केने सर आहेत मेन पंच. वाईट बॉल येतोय. विकेट हॅट्रिक साठी हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि आयवा जेलसाठी 200 रुपये पारितोषिकांचा वर्षा होतोय या दोन्ही संघांवरती. ऑन साइडला फटका चायना टीप मध्ये फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय सूरज केनेच्या बॅट मधून. षटकारांसाठी 500 रुपये. रोहित पोपे जे पुरस्कर्ते आहेत या संघाचे. धावसंख्या धावफलकावरती 7. सूरज स्विच इट. सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. सूरज केने ऑन फायर. तेरा फ्लाइंग स्टार्ट स्वप्नव सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. अंतिम सामना मेगा फायनल. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, स्लॉक स्वीप, सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत. जर या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपये. रोहित पोपे यांच्या माध्यमातून ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक माईस कुंगले आले होते, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. 38 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त 2 संघ. राया विपक्ष भावाले बी. स्विंग अँड मिस आला डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. राया संघ बघा कामरान, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे नेक्स्ट इनिंग मध्ये, त्यामुळे थोडीशी घाई करा आपण. धावसंख्या आहे 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज माईस कुंगले येत आहेत. रॉब कुंगले यांचे चिरंजीव आहेत. फुरकान पावले देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. स्ट्राइक एंडला बॅट्समन सूरज केने. ऑन साइडला फटका छान आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत अप्पू कुंगले. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे.
प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय चारी बाजूला. क्या बात आहे, वेल स्टॉप आणि डायरेक्ट हिट. फलंदाज झाल्या बाद फिल्डर होते शोभान कुंगले, डायरेक्ट हिट केलेला आहे. या 4 धावा देखील वाचवल्या आणि महत्वाची विकेट सूरज किनीला बाद केलेला आहे. आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल, कारण की दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही संघांचे प्रेक्षक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जेव्हा षटकार लागतो तेव्हा नक्कीच भावाले बी टीमचे प्रेक्षक जल्लोष करतायत. आणि आता विकेट गेली आहे तर राया संघाचे प्रेक्षक देखील जल्लोष करतायत. करूया आपण. धावसंख्या 21. शोभान कुंगले काय फिल्डिंग केली, त्यानंतर डायरेक्ट हिट देखील केलं. रोशन सर, मला राया संघाचे प्रेक्षक वर्गांचा काही आवाज दिसत नाही, आवाज येत नाहीये. राया संघाचे खेळाडू कोणी नाहीत का? नाही, राया पूर्ण गावाला आहे. हा इतिहास आहे राया संघाचा. जेव्हा जेव्हा संघ अंतिम फेरीमध्ये असतो तेव्हा त्यांचं संपूर्ण गाव येतो सामना पाहण्यासाठी. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल श्रद्धांजली चषकाची. स्वप्नील केशव यांचे इथे आगमन होते. SK फॅशनचे ते ओनर आहेत. पुन्हा एकदा मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 24 धावा. या षटकामध्ये धावा येत नाहीये, त्याचं कारण माईस कुंगले चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये 20 बनवल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. थोडीशी घाई करा राया संघ, कारण की या पुढीलच्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि अंधार होत चाललाय. विवेक खाडे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. लकी पुरस्कर्ते आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद. एकच जल्लोष राया टीमच्या प्रेक्षकांमध्ये. सर, या चषकाचा हा खरा अर्थाने विजय आहे. तर सामना कोणी जिंको कोणी हारो, परंतु हा विजय आहे सांगोडेकरांचा. हा विजय श्रद्धांजली चषक 2025 चा. एकदा जोरदार टाळ्यांची गर्जना होऊन जाऊ दे, टाळ्या वाजू दे. धावसंख्या आहे 25. चेंडू शिल्लक 2. काय गोलंदाजी होते. माईस कुंगलेने इम्प्रेस केलाय. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या माईस कुंगले यांच्यासाठी, कारण की या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 5 धावा खर्च करतोय गोलंदाज माईस कुंगले. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती. आणि अंतिम चेंडूवरती पाहावं लागेल काय घडलंय. अपील तर केलेली आहे आणि नॉट आउट आहेत. मिठ एक धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 27 बनवायच्या आहेत या मॅच मध्ये RCC राया संघाला. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती. त्वरित खेळाडू कक्षामध्ये जा. बावल्या टीमला विनंती करेन मी, कारण आपण त्वरित क्षेत्ररक्षणात जा, कारण बॅटिंग शेवटी राया टीमला करायची आहे. अंधार जवळ येतोय. सूर्य अस्ताला गेलाय. 6:03 झाली आहेत आणि त्या अनुषंगानं थोडीशी आपल्याला घाई दाखवणं गरजेचं आहे. तर नक्कीच संगीत क्षेत्रामध्ये ज्याने आपल्या नावाची छाप, आपल्या गावाची छाप उमटवली, आमच्यामध्ये नक्कीच SK फॅशनचे सर्वे ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो आपण द्या. नॉट आउट. 27 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये.
तर अप्पू कुंगले आणि कामरान कुंगले यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. नक्की स्वप्नील केशव इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक. तसेच विद्यमान सरपंच आदरणीय शर्मिलाताई ज्ञानेश्वर भालेकर ताईंच्या माध्यमातून 3 चौकारांसाठी 500 आणि उपसरपंच अनिरुद्ध जाधव साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 27 धाव बनवायचे आहेत. ऐकूया आपण ओमी सुतार यांचा आवाज. खऱ्या अर्थाने श्री गणेश साईका दिवाना सांगोडे आणि ग्रामस्थ मंडळ सांगोडे यांचं मी मनापासून आभार मानेन. 2 दिवस चला ओमी आमच्या सोबत आहेत, ज्या ओमीने खऱ्या अर्थाने आम्हाला इन्व्हाइट केलं आणि संपूर्ण साईका दिवाना सांगोडेचं मी विशेष आभार मानेन. नक्कीच रोशन सर, काय माहोल पाहता आपण या स्पर्धेचं? खऱ्या अर्थाने हे वैशिष्ट्य आहे. ही गर्दी जमली आहे, कशासाठी जमली आहे? क्रिकेटसाठी जमली आहे. विश यू ऑल द बेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा आलाय. बेस्ट क्वालिटीचं क्रिकेट खेळावं अशी अपेक्षा. पहिला चेंडू नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. कामरान कुंगले पहिल्या चेंडूवर फुल टॉस आणि पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. खेळाडू कक्षाला दिली मानवंदना. येतो हा षटकार. नक्कीच 1000 रुपयांचा कॅश प्राइज, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. RCC राया संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज समोरच्या दिशेने. बॉलर बॅक डावी चांगला फटका. रोशन सर, धावा किती मिळतील? 1 धाव येते. काय सांगाल, कोण बाजी मारेल आणि कोण ठरेल हिरो? नक्कीच दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांचा प्रवास इथवरचा चांगला राहिलेला आहे. अंतिम सामना सुरू आहे, जिथे बनवायच्या धावा 27 या मॅच मध्ये आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे RCC राया संघाची. अप्पू कुंगले स्ट्रायकिंगला येत आहेत. बघा मंकड विकेट नाहीये. अप्पू कुंगले हे नाव खूप मोठं आहे. प्रिन्स ऑफ राया. 10 चेंडू 20 बनवायचे आहेत. अप्पू कुंगले ऑन स्ट्राइक. फुल टॉस स्वीप करतात. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. किलिंग शॉट टेकिंग गॅप. धनधनीत खणखणीत चौकार. प्रत्येक चेंडूवर काय घडतंय, इतिहास घडला जातोय. राया संघ देखील या स्पर्धेतील चॅम्पियन संघ राहिलेला आहे. या मैदानाची संपूर्ण माहिती राया संघाच्या फलंदाजांना आहे. मैदानाच्या आतमध्ये कहर. अप्पू कुंगले हे नाव खूप मोठं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आलाय. हा वाईड बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी 15 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धाव 15 या मॅच मध्ये. अप्पू कुंगले या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे ओमी. आणि कामरान कुंगलेने देखील या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलाय. 0 झेल सुटला होता, परंतु त्यानंतर मात्र हिरो ठरलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवनाथ. फुल टॉस अलॉंग दी कार्पेट. 1 धाव येते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करतोय सूरज केने. स्वतः चेंडूवर येतोय आणि 1च धाव. एका धाबेच्या मदतीने धाव फलकावर धाबांची टोटल आता झाली आहे 13. विजयासाठी बनवायचे आहेत 27 धाबा. 14 ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल या सामन्यावरती. RCC राया संघ. रन मशीन. कामरान कुंगले ऑन स्ट्राइक. ऑन साइडला स्वीप करताय. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. स्क्वेअर लेगला 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 13 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक 7.
प्रेक्षकांची अलोट गर्दी, चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय, कारण की हे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि क्रिकेटचे दर्दी प्रेक्षकच गर्दी करतात. ऑन साइडला खेळतायत, मिस टायमिंग आहे टीम मध्ये, सूरज आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12ची गरज. नक्कीच आपण आरसीसी राया जो संघ पाहतोय तो सन्माननीय आदरणीय हरेश्वर दादा पाटील आणि मोरेश्वर दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि या मेगा फायनलचं तिकीट त्यांनी कन्फर्म केलं. जबरदस्त खेळ. आणि दुसऱ्या बाजूने आपण जो संघ पाहतोय भाबाले संघ, तो रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भाबाले, जो रोहितची पोपे आणि बाबू खाडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. 6 मध्ये 12चं इक्विशन. मेगा फायनल खूप जबल आहे, यासाठी केला होता टास. शेवटचा दिसगोड बाबा. प्रेक्षकांनो पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट आवाज येऊ द्या या सामन्यासाठी, श्रद्धांजली चषक 2025 साठी. मेगा फायनलचा कसा सामना असावा तो असा असावा. प्रेक्षकांचा पैसा वसूल हा सामना. 6 चेंडू 12ची गरज. फुलटॉस चेंडू, लाईन पूर्णपणे मिस केली आहे. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलेला आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. नाराज आहेत अप्पू कुंगले, कारण की जर या चेंडूवरती ते चौकार किंवा षटकार मारू शकले असते, कारण की फुलटॉस चेंडू फेकला होता. एकच धाव मिळते, चेंडू शिल्लक 5, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11. क्या बात आहे. मोठा सामना रंगतोय कामरान कुंगले समोर. सूरज केने फुलटॉस पाठवून दिलाय. रायगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. ताकदवर पकड मजबूत करतो राया संघ. खऱ्या अर्थाने कामरान कुंगलेचं मी विशेष कौतुक यासाठी करेन की याआधी तो संघर्ष करत होता, त्याच्या फॉर्म साठी तो झगडत होता, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच अप्रतिम बॅटिंग केली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. हरेश्वर पाटील आणि मोरेश्वर पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे, कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे, वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलेला आहे. अशी गोलंदाजी तुम्ही कामरानला करू शकत नाहीयेत. चेंडू शिल्लक 4, बनवायचे धावा 5. 4 चेंडू 5ची गरज. इक्विशन जवळ आलाय. सूरज केने पुन्हा एकदा राबण होतोय पुढचा चेंडू घेऊन. स्विशीटचा फटका तिथे. काय घडलेत, दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि विकेट कोणाची जाईल? विकेट कोणाची जाईल? तर विकेट जाते कामरानची. आजची गरज. ओमी सरळ बॅटने धावा येत आहेत, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती धावबाद झालेले आहेत कामरान कुंगले. पिन ड्रॉप सायलन्स आरसीसी राया टीमच्या प्रेक्षकांमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत, 5ची गरज. अनेक सामने जिंकून दिलेले आहेत अप्पू कुंगलेने आरसीसी राया टीमला. हाही सामना जिंकून देईल का? इतिहास घडवेल का फलंदाज अप्पू कुंगले की सामना जिंकून देईल सूरज केने भावाले बी या टीमला? फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. चेंडू शिल्लक 2, धावा बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये 5. सर्वांनी थोडस डिस्टन्स ठेवायचं आहे, आतमध्ये कोणी जायचं नाही. चला फास्ट या. अरमान 2 चेंडू 5ची गरज. सामना कोणाच्या बाजूने झुकेल या मॅच मध्ये रंगत भरली आहे. प्रेक्षकांची माफ गर्दी आणि श्रद्धांजली चषक कोणाच्या नावावर राहील याचं मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण होत आहे. काय जबरदस्त पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. अरमान मध्ये क्षमता आहे,
ठासून ठासून भरली आहे आणि एका षटकाराची गरज आहे. सूरज केने पुन्हा एकदा तयार. फटका सुरेख. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते और बार बार जीतने वाले को राया संघ कहते. जर चॅम्पियन इज अ चॅम्पियन. आरसीसी राया. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते और बार बार जीतने वाले को राया कहते. राया संघ जरा जल्लोष होऊ जाऊ द्या. भोंगे वाजू द्या, काही हरकत नाही.